नमस्कार, मी अनंत गौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ जी मी जी ॲडव्हान्स अँड NEET मीन्स नीट. आजच्या लेक्चरमध्ये सर आपल्याला काय पाहायचं PYQ ऑफ जी मीन्स. ओके मीन्स माय लव्ह स्टोरी पार्ट. तर फर्स्ट क्वेश्चन ऑफ फर्स्ट न्यूमेरिकल और फर्स्ट PYQ अशा प्रकारचं आहे की a body of mass 5 kg rests on a rough horizontal surface of coefficient of friction 0.2. The body is pulled with a distance of 10 meter by horizontal force of 15 Newton. Sorry, 25 Newton. Okay, sir. 25 Newton. The kinetic energy acquired by it is G is equal to 10 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर. फाइंड दॅट कायनेटिक एनर्जी. भाई साहब, अरे फाइंड दॅट कायनेटिक एनर्जी मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही. ओके सर, मी कन्फ्युजन आहे त्यामध्ये काय आहे. ओके सॉरी सर, इथं कायनेटिक एनर्जी. भाई साहब, फाइंड दॅट कायनेटिक एनर्जी. लयचं गिवन डाटा देवाचं नाव घेऊन काय म्हणायचं सरजी? पांडुरंग म्हणायचं. काय म्हणायचं? देवाचं नाव घ्यायचं, पांडुरंग. ओके लिहायचं गिवन डाटा. अरे काय लिहायचं भाईसाहेब? गिवन डाटा. एक सर काय आहे बघा. अरे काय भाईसाहेब आपल्या क्वेश्चन मध्ये अ बॉडी ऑफ मास 5 kg. ओके बॉडी. ओके ह्युमन बॉडी, नॉट ह्युमन बॉडी भाईसाहेब. Remember, not human body. Okay, only one rough rigid body. Okay, example 5 kg box. बोलो भाई साहब पीछे वाली जनता हाँ या ना? हाँ सर. ओके, a body of mass. लेट्स बघा body of mass m is equal to मध्ये. ओके, अरे काय लिहायचं भाई साहब? 5 kg body of mass means one type of box. Okay, or rigid body. A body of mass 5 kg on a rough horizontal surface. Okay, सर ते आपण ठेवलंय कुठे? आपल्या जमिनीवर. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम बॉक्स अँड सरफेस 0.2. लिहायचं बघा सर आपलं म्यू इज इक्वल टू मध्ये 0.2 अँड हॉरिझॉन्टल फोर्स मीन्स आपण सर ते काय केला? बॉक्स सरफेसून ओढला मीन्स हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू आपलं काय आलं? F इज इक्वल टू सर आपलं सर काय आलं? 25 न्यूटन सर आलेलं आहे. अँड G इज इक्वल टू सर आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. फाइंड दॅट कायनेटिक एनर्जी. ओके मीन्स सर KE मीन्स आपली काय सर जी? कायनेटिक एनर्जी. फाइंड दॅट सर आपला क्वेश्चन विचारला आहे. सर कळालं का? एक सर बॉक्स आपण सर तो कोठे ठेवलाय? जमिनीवर सर ठेवलेला आहे सर, जमिनीमधला. आणि तर सर त्या बॉक्स मध्ये सर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम 0.2 सर आपला दिलेला आहे. अँड सर जी हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 25 न्यूटन सर दिलेलं आहे. अँड ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मीन्स व्हॅल्यू ऑफ G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आपल्याला सर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. अँड फाइंड दॅट कायनेटिक एनर्जी असा सर आपला क्वेश्चन विचारलेला आहे. अरे आहे का नाही भाई साहब पीछे वाले? हाँ सर, हमारे कैमरे के. ओके नॉट. ओके सर, लिहायचं बघा सर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू. ओके सर, देयरफॉर कायनेटिक एनर्जी मीन्स आपली KE. ओके लिहायचं बघा सर देयरफॉर मध्ये. अरे काय लिहायचं भाई साहब? टोटल वर्क डन. लिहायचं नाव सर टोटल. अरे काय लिहायचं भाई साहब? टोटल वर्क डन. ओके टोटल वर्क डन मायनस. अरे मायनस लिहायचं बघा आपलं वर्क. लिहायचं बघा वर्क अगेन्स्ट आपलं काय? फ्रिक्शन लिहायचं, फ्रिक्शन. ओके जी. ओके द फॉर्म्युला ऑफ अ कायनेटिक एनर्जी मीन्स टोटल वर्क डन मायनस वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन. लिहायचं बघा सर आपलं इथं देयरफॉर मध्ये KE मीन्स आपली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू व्हॉट इज अ वर्क डन? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन मीन्स कार्य. ओके 9th क्लास चॅप्टर आपण सर पाहिलो काय सर जी? ओ माय गॉड. ओके मीन्स ॲडव्हान्स नीट. ओके अँड G मीन्स
PYQs. ओके सर. तर लिहायचं बघा असं टोटल वर्क डन मायनस वर्क अगेट फ्रिक्शन. लिहायचं बघा असं वर्क डन मीन्स काम झालं. अरे बाबा झालं कोणाचं काम? ओ माय गॉड, अरे किसका हुआ भाई साहब? क्या हुआ? काम हो गया. नो नॉट काम. ओके वर्क डन भाई साहब. काम नंतर करा, आपण लेक्चर झाल्याच्या नंतर. ओके बट सर आता अभ्यास करा, स्टडी करा. ओके लिहा सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स आपलं वर्क डन. लिहायचं बघा सर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू आपलं डिस्प्लेसमेंट मायनस वर्क against friction means mu mg is known as work against friction. लिहायचं बघा सर काय आपलं mu mgs means work against friction. लिहायचं बघा सर therefore मध्ये आपलं ke is equal to f is equal to मध्ये आपलं काय दिलं होतं 25 न्यूटन सर आपल्याला दिलेलं होतं. लिहायचं बघा सर 25 न्यूटन इज इक्वल टू यस मीन्स आपण सर यस लिहिलं नाही. ओके तर बघा सर आपण डिस्टन्स यस इज इक्वल टू 10 मीटर. ओके जी ओके आपलं सर काय दिलं तर 10 डिस्टन्स. ओके सर तर लिहायचं बघा सर काय लिहिलं आपला डिस्टन्स 10 मीटर. 10 मीटर मायनस आपलं म्यू मी 0.2 इंटू आपला मास. अरे मास काय दिलं आपला 5 kg इंटू आपली जी की व्हॅल्यू किती होती भाई साहब 10 अँड डिस्टन्स इथं. ओके आपलं काय दिलं आपला 10 मीटर. लिहायचं बघा सर therefore मध्ये कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 25 इंटू 10 होगा भाई साहब 150. भाई साहब आपको बम उड़ाएंगे हम. पढ़ लिया कर कुछ प्यारी बातें. हमने क्या लिखा यहाँ पे 25 इंटू 10 150 कैसे आ गया भाई साहब? अरे 250 आ गया 250 भाई साहब मराठी में बोल रहे हैं हम 250. ओके हिंदी लैंग्वेज. ओके कितना भाई साहब 250 आ गया. और कितना आ गया 250 माइनस 2 0.2 इंटू 5 कितना होगा भाई साहब पीछे वाले 0.2 इंटू 5 5 दूनी 10 एक आला ओनली. ओके इंटू सर आपलं 10 गुणिले 10 बोलो भाई साहब हा या ना हा सर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 250 मायनस 100 therefore कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सर काय आलं आपलं? अरे सर काय आलं 150 जूल आ गया भाई साहब. ओके सर कोणती एनर्जी कायनेटिक एनर्जी वन टाइप ऑफ एनर्जी मीन्स जूल दिस यूनिट ऑफ देम. बोलो भाई साहब पीछे वाले हाँ या ना. अरे कितना आंसर 150 आंसर 150 जूल इज द काइनेटिक एनर्जी ऑफ दिस क्वेश्चन. बात छापो दिमाग में. अभी हमारा प्यार आधा अधूरा है. ओके बट रिमेंबर दिस. ओके जी ओके.